नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूप जबरदस्त दाखवलेला आहे. म्हणजे प्रियाची आता सुभेदारांच्या घरामध्ये पुन्हा एकदा ग्रँड एंट्री होणार आहे. पूर्णाजीच्या हट्टामुळे आता नाईलाजाने का होईना पण अश्विनला आणि अर्जुनला आता प्रियाला पुन्हा एकदा घरात घ्यावं लागणार आहे. मंडळी, आपण मागच्या भागामध्ये पाहिलं होतं की पूर्णाजीला आता प्रियाने फोन केलेला आहे आणि ज्याच्यामुळे पूर्णाजी चक्कर येऊन खाली पडली आहे. पण आता त्या सगळ्यामुळे पूर्णाजीची ज्या गोष्टी तिला आठवत नव्हत्या त्या गोष्टी पुन्हा आठवायला लागलेल्या आहेत. पण आता या सगळ्यात एक मोठा ट्विस्ट असा आहे की पूर्णाजीला प्रियाने जे गुन्हे केलेले आहेत आणि प्रिया खोटी तन्वी आहे हे मात्र आता पूर्णाजीला आठवतच नाही आहे. मधला जो घडलेला जो प्रसंग आहे तो पूर्णाजीला काहीच आठवत नाही आहे आणि पूर्णाजी आता प्रियाला पुन्हा तन्वी समजत आहे. तर डॉक्टरांनी आता पूर्णाजीच्या मनाविरुद्ध कोणतीच गोष्ट करू नका किंवा त्यांना आणखीन जर असा कोणता जबरदस्त धक्का मिळाला तर त्या पुन्हा एकदा ट्रॉमामध्ये जाऊ शकतात. आणि त्याच्यामुळे नाईलाजाने आता अर्जुन आणि अश्विनला प्रियाला पुन्हा घरी आणण्याचा निर्णय तर घ्यावा लागतोच. पण इकडे जेव्हा आता प्रियाने जो केलेला फोन पूर्णाजीच्या हातून खाली पडतो तेव्हा त्या फोनचं रेकॉर्डिंग ऑटोमॅटिक सुरू झालेलं असतं आणि त्याच्यामध्ये आता प्रियाने जे काही बोललेलं आहे ते फोनमध्ये सगळं काही रेकॉर्ड झालं आहे. म्हणजे प्रियाने आपण प्रेग्नेंट असल्याची न्यूज सांगितलेली असते आणि त्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालं आहे आणि तो फोन आता कल्पनाचा आहे आणि कल्पनाला ही गोष्ट समजली आहे की प्रिया ही प्रेग्नेंट आहे. आणि त्याच्यामुळे पूर्णाजीने घेतलेला निर्णय आणि अर्जुनला आणि अश्विनला नाईलाजाने घेतलेला निर्णय आता हा सुद्धा कल्पनाने मान्य केलेला आहे. आणि त्यामुळे मंडळी आता प्रियाची पुन्हा एकदा सुभेदारांच्या घरामध्ये दणक्यात एंट्री होणार आहे. त्यामुळे आता हे नेमकं सगळं कसं घडणार आहे, काय घडणार आहे, हे सगळं काही आपण आजच्या भागामध्ये पाहूया. पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला जुनी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे असेच येणारे नवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. मंडळी, आपण मागच्या भागात पाहिलं की प्रियाचा आता एक प्लॅन फसलेला आहे. म्हणजे तिने जे पत्र पाठवलेलं असतं कल्पनाला ते पत्र तिच्यापर्यंत पोहोचलंच नाही आहे. म्हणून आता प्रिया म्हणते की काही झालं तरी मला फोन करून कल्पनाला हे सांगायलाच हवं आणि त्यासाठी तिने आता इकडे फोनसुद्धा केलेला आहे. पण कल्पनाचा फोन नेमका पूर्णाजीने उचलल्यामुळे पूर्णाजी चक्कर येऊन तर खाली पडते. पण तिचा फोन जेव्हा तिच्या हातातून खाली पडतो तेव्हा तिच्या फोनमध्ये प्रियाचं जे बोलणं आहे ते रेकॉर्डिंग होऊन जातं. आणि आता फोन खाली पडल्यानंतर प्रिया सांगत असते की पूर्णाजी, अगं मी गरोदर आहे, मी अश्विनच्या बाळाची आई होणार आहे. हे सगळं आता त्याच्यामध्ये रेकॉर्ड झालं आहे. पण पूर्णाजी आता मात्र बेशुद्ध पडल्यात. त्यांनी तर हे सगळं काही ऐकलंच नाही आहे. आता प्रताप धावत येतात आणि पूर्णाजीला उचलून रूममध्ये घेऊन जातात कारण पूर्णाजींना खूप जास्त लागलेलं आहे. तर प्रियाने मात्र आता इथे जेवढी काही बडबड केलेली आहे ना ती सगळं काही आता कल्पनाच्या मोबाईलमध्ये तिथेच रेकॉर्ड होऊन पडलेलं असतं. प्रियाला असं वाटतं की आता ही सुद्धा गोष्ट पूर्णाजीपर्यंत पोहोचलीच नाही आहे. पूर्णाजी आता इकडे बेशुद्ध पडल्यामुळे प्रताप आणि कल्पनाने इकडे आता अर्जुन आणि सालीला फोन केला आहे आणि त्या दोघांना अर्जंटमध्ये बोलावून घेतलं आहे. तिकडे अश्विनी आता त्यांच्या ज्या लेडीज डॉक्टर आहेत ज्या पूर्णाजीला रेग्युलर चेक करतात त्यांना घरी बोलावून घेतलेलं आहे. तर पूर्णाजीची ही बातमी जेव्हा सायलीला कळते तेव्हा सायली आता क्षणाचाही वेळ न घालवता अर्जुन सायली दोघंसुद्धा आता तिकडून निघाली आहेत. इकडे पूर्णाजी बेशुद्ध अवस्थेमध्येच बेडवर पडलेले असतात. सायली त्यांना बेशुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असते पण पूर्णाजींना काही शुद्ध येतच नाही आहे. पूर्णाजीला सायली म्हणत असते की पूर्णाजी उठ, तुझी तन्वी आहे, मी तन्वी. पण आता इथे डॉक्टर म्हणतात की नेमकं काय झालं, ह्या अशा बेशुद्ध अचानक कशामुळे पडल्या, त्यांच्यासमोर काही गोष्ट घडली होती का, आता पूर्णाजी नक्की कोणाच्या फोनवर बोलल्या, त्यांना कशा गोष्टीचा धक्का बसला याची अजून कोणाला काहीच कल्पना नाही आहे. तेवढ्यात आता पूर्णाजी इथे शुद्धीवर आलेल्या आहेत. पूर्णाजी शुद्धीवर येताच सायली म्हणते पूर्णाजी शुद्धीवर आल्या आणि तेवढ्यात पूर्णाजी म्हणतात की माझी तन्वी कुठे आहे. तेव्हा डॉक्टर म्हणतात की पूर्णाजी, तुमची नात तर तुमच्यासमोरच बसलेली आहे ना, ही काय तुमची तन्वी. त्यावर पूर्णाजी आता इकडे सायलीकडे पाहते आणि म्हणते की डॉक्टर नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. ही पण माझी नातसूनच आहे पण ही तन्वी नाही आहे, ही माझी सायली आहे, अर्जुनची बायको. माझी तन्वी कुठे आहे. आता मात्र पूर्णाजी असं म्हणाल्यानंतर सगळ्यांना मोठा धक्का बसला. म्हणजे पूर्णाजी ज्या शॉकमध्ये गेल्या होत्या त्यांना जे आठवत नव्हतं, ज्या सायलीला तन्वी समजत होत्या ते आता पूर्णाजींना सगळं आठवतंय. म्हणजे त्यांना हे चांगलंच आठवतंय की ही सायली आहे आणि त्याच्यामुळे आता सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे की आता पूर्णाजींना हे सगळं सत्य आठवल्यानंतर त्या हा धक्का पचवतील का. पण तेवढ्यात पूर्णाजी ते डॉक्टरांना म्हणतात पण माझी तन्वी कुठे आहे, अश्विनची बायको. आता मात्र सगळेजण एकमेकांकडे पाहतच बसतात की म्हणजे पूर्णाजी प्रियाला तन्वी म्हणूनच अजूनही ओळखत आहेत आणि त्या तिला का बोलवत आहेत. म्हणजे प्रियाने आतापर्यंत जे केलेली कारस्थानं उघड झाली हे पूर्णाजींना आठवत नाही आहे का. त्यावर आता डॉक्टर त्यांना पुन्हा पुन्हा प्रश्न विचारतात की तुम्हाला तुमची नात आठवतीये, तन्वी आठवतीये. आता पूर्णाजी म्हणतात की हो, मला माझी नात का नाही आठवणार. माझी नात म्हणजे प्रिया, जी आधी प्रिया म्हणून आमच्याकडे आली पण नंतर आम्हाला कळलं की ती माझी नात आहे तन्वी, प्रतिमा आणि रविराजची मुलगी. आणि त्यानंतर तिचं अश्विनशी लग्न झालं. मला सगळं काही आठवते डॉक्टर, पण आहे कुठे ती, मला दिसतच नाही आहे ती, किती वेळ झाला.
आता मात्र सगळ्यांसमोर आणखीन एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय, की आता प्रियाला म्हणजे तन्वीला कुठून आणायचं? पूर्णाजी अजूनही प्रियालाच तन्वी समजतायत. आता ही गोष्ट झेलणं सगळ्यांसाठी खूप मोठी कठीण झाली आहे. सायली म्हणते, की आहे पूर्णाजी. तन्वीसुद्धा आहे, ती प्रतिमा आत्यांकडे गेली आहे, त्यांच्या घरी गेली आहे. त्यावर आता ही पूर्णाजी म्हणतात, की बरं ठीक आहे, पण कधी येणार आहे ती? सायली म्हणते, येईल, लवकरच येईल. पूर्णाजी एक काम करा, तुम्ही थोडंसं आराम करा, तुम्हाला बरं वाटत नाही मी तुमच्यासाठी एक गरमागरम सूप बनवून आणते. आता सायलीने हा विषय तर इथे थांबवलाय, टाळलाय. पण सगळ्यांसमोर जे प्रश्नचिन्ह उभं राहिलंय ते मात्र अजून तसंच आहे, की पूर्णाजीची आता समजूत कशी घालायची? तिकडे डॉक्टर आता अश्विन आणि बाकी सगळ्यांनाच बाहेर भेटायला बोलवतात. आता पूर्णाजीमध्ये आणखीन एक मोठा बदल तर झाला. त्यांनी सायलीला बरोबर ओळखलं आहे. पण प्रियाच्या बाबतीत जे काही घडलं ते त्यांना काहीच आठवत नाहीये. त्याच्यामुळे डॉक्टर म्हणतात, की आता असं काही घडलं होतं का, की ज्याच्यामुळे त्यांना ह्या गोष्टीचा एवढा मोठा धक्का बसलेला आहे? त्यावर कल्पना म्हणते, की असं तर काहीच घडलं नाहीये. आता तर पूर्णाजी अगदी व्यवस्थित होत्या. माझ्या फोनची रिंग वाजली. त्यांनी मला आवाज दिला आणि म्हणून मी त्यांनाच म्हणाले, की तुम्हीच बघा ना तो फोन कोणाचा आहे आणि पूर्णाजीने तो फोन उचलला आणि तेवढ्यात त्यांना चक्कर आली. पण असं काहीच घडलं नव्हतं. त्यावर आता अश्विन म्हणतो, की "पण तो फोन कोणाचा होता? मम्मा तुला माहिती आहे का? त्या फोनवरती कोणी काही बोललं का पूर्णाजीला?" त्यावर कल्पना म्हणते, की "नाही, मी ते अजून पाहिलंच नाही, की तो फोन नक्की कोणाचा होता." तेव्हा कल्पना म्हणते, की "बरं, बरं, ठीक आहे. मी बघते तो फोन कोणाचा होता ते." आणि कल्पना जाते आणि तो मोबाईल पाहते, तर त्या मोबाईलवरती अननोन नंबर आहे आणि तेव्हा कल्पनाचं लक्ष जातं, की तो जो कॉल आहे तो रेकॉर्ड झालेला आहे आणि कल्पनाने आता तो मोबाईल आहे सगळ्यांसमोर आणलाय आणि त्या फोनवरचं रेकॉर्डिंग आता ती ऐकते आणि ते ऐकून मात्र सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे. कल्पना त्या मोबाईलमधलं रेकॉर्डिंग ओपन करते आणि त्याच्यामध्ये प्रियाचा आवाज म्हणजे तो फोन प्रियाचा होता तर ते कन्फर्म झालं. पण त्याच्यामध्ये प्रियाने सांगितलं, की "पूर्णाजी मी तुझी तन्वी प्रिया तन्वी बोलतीये. पूर्णाजी मी प्रेग्नंट आहे. मी आई होणार आहे." आता हे जेव्हा सगळं काही आता सगळ्यांनी ऐकलंय म्हणजे प्रिया प्रेग्नंट आहे ही न्यूज तर सगळ्यांना कळली पण आता सायलीला मात्र खूप मोठा धक्का बसलाय. इव्हन सगळ्यांसाठीच ही न्यूज शॉकिंग आहे. पण आता इथे सायली अर्जुनकडे पाहते आणि सायलीला कुठेतरी वाटतं, की ही गोष्ट यांना माहीत असणार. कारण पोलीस स्टेशनमध्ये एवढी मोठी गोष्ट घडली आणि ही यांना माहीत नाही, असं होऊ शकत नाही. आणि म्हणून अर्जुनकडे सायली ही पाहत असते. अर्जुन हा सायलीला आता डोळ्यांनी इशारा करून शांत बसायला लावतो. कारण त्यालासुद्धा आता सायलीला सगळं काही सांगायचं असतं. रविराज आता इथे अर्जुनला म्हणतात, "अर्जुन, एवढी मोठी गोष्ट आहे ही तुला माहीत नव्हती?" आता अर्जुनला इथे खरंसुद्धा बोलता येत नाही आहे आणि खोटंही सांगता येत नाही आहे. कारण त्याने अश्विनला तसा शब्द दिला होता, की मी ही गोष्ट कोणालाही सांगणार नाही आहे किंवा वचन घेतलं होतं. त्यावर आता अश्विन समोर येतो आणि म्हणतो, की "हो, आम्हाला ही गोष्ट माहीत होती. मीच दादाला सांगितलं होतं, की ही गोष्ट कोणालाही सांगायची नाही आणि तसं मी दादाकडून वचनसुद्धा घेतलं होतं. कारण त्या मुलीचा आपल्या घराशी तर काही संबंध नाहीच आहे आणि त्याच्यामुळे तिच्या बाळाशी सुद्धा माझा काही संबंध नाही आहे आणि मला तिचं पुन्हा तोंडही बघायचं नाही आहे आणि ती मुलगी मला या घरात सुद्धा नको आहे. आणि मम्मा मला माहिती की जेव्हा ही गोष्ट मम्माला समजली असती आणि ती लगेचच भाऊ होऊन तिने काहीतरी निर्णय घेतला असता आणि म्हणूनच मी ठरवलं की ही गोष्ट कोणालाही सांगायची नाही." तर ते डॉक्टर म्हणतात की हा सगळा तुमचा फॅमिली मॅटर आहे खरं तर. याच्यामध्ये मी इंटरफिअर नाही करणार. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. पूर्णाजींची आताची कंडिशन पाहता त्यांच्या मनावर आणखीन कोणत्या गोष्टीचा आघात होईल, त्यांना त्रास होईल, अशी कोणतीही गोष्ट करू नका. म्हणजे जसं मी मागे सांगितलं होतं की त्यांनी सायलीला तन्वी समजलं होतं, पण ती गोष्ट हळूहळू त्यांना समजेल. पण आता त्यांना ही गोष्ट समजल्यानंतर त्या पुन्हा एकदा प्रियाला तन्वी समजतात. पण ही गोष्ट जर तुम्ही त्यांना सांगायला गेलात, समजवायला गेलात, तर ह्या गोष्टीचा आणखीन काहीतरी परिणाम होऊ शकतो आणि त्यांच्या ह्या गोष्टीचा आणखीन मोठा आघात होऊ शकतो आणि त्याच्यातून त्या बाहेर पडतील की नाही हे आपल्याला काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे त्यांना तुम्ही आता कोणतीही गोष्ट सांगू नका. त्या ज्या ज्या गोष्टीला जसं समजतात तसं समजू द्या. जसं त्यांना हळूहळू समजेल तेव्हा समजेल. पण तुम्ही कोणीही स्वतःहून त्यांना काही सांगण्याचा प्रयत्न करू नका आणि त्यांना त्रास होईल असं काही वागू नका. आता मात्र हे सगळं जेव्हा डॉक्टरांनी सांगितलंय, आता मात्र सगळ्यांसमोर मोठा प्रश्न पडलाय, की जेव्हा पूर्णाजी पुन्हा आता जेव्हा तन्वीला भेटायचं म्हणेल, तेव्हा मग आपण तन्वीला कसं काय सगळ्यांसमोर उभं करू शकतो? आता डॉक्टर तर निघून गेल्यात, पण पूर्णाजी मात्र इकडे सगळ्यांना हेच विचारते, की "तन्वी का येत नाही इकडे? किती दिवस झाली मला ती भेटलीच नाहीये आणि प्रतिमाकडे काय करते ती एवढे दिवस? तिला बोलवून घे इकडे आणि प्रतिमालाही, दोघींनासुद्धा बोलवून घे. मला दोघींशी पण बोलायचं आहे." आता सायलीला काय करावं काहीच कळत नाही आहे. डॉक्टरांनी जे सांगितलं ते तितकंच खरं आहे, की आपण पूर्णाजीला सत्य काय आहे ते सांगू पण शकत नाही आहे आणि तन्वीलासुद्धा आपण त्यांच्यासमोर कसं उभं करायचं? तर डॉक्टरांनी आता ते सांगितले, की जर पूर्णा आजीने तन्वीला भेटण्याचा हट्ट केला, तर तुम्हाला
ज्यांना ती तन्वी समजतात, ज्यांना त्या तन्वी समजतात त्यांना त्यांच्यासमोर आणून उभं करावं लागेल. जर तसं नाही झालं तर त्या गोष्टीचा जास्त त्रास पूर्ण आजींनाच होणार आहे. आता त्यामुळे सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला आहे, की आता पूर्णाजी जर हट्ट करते तर तिच्यासमोर आपण कोणत्या तन्वीला समोर आणायचं. कारण पूर्णाजी अजूनही प्रियालाच तन्वी समजते आहे, तर पूर्णाजीसमोर प्रियालाच आणावं लागणार आहे. तर मंडळी, इकडे महिपत आता जेलमधून सुटला आहे आणि आपण मागच्या भागामध्ये पाहिलं की महिपत आता त्याचे जेवढे गुंड आहेत आणि त्याने आतापर्यंत जेवढी काही कटकारस्थानं केली होती, जेवढे काही गुन्हे केले होते, त्याने आता इकडे त्याने इन्स्पेक्टर जे आहेत त्यांना घरी बोलावलं आहे आणि त्यांच्या सगळ्या गुन्ह्यांची तर कबुली त्यांनी आधीच दिली आहे. पण त्यांचे जे साथीदार आहेत त्यांनासुद्धा पोलिसांच्या हवाली केलं आहे आणि सांगितलं की हे माझी माणसं आहेत, इतके दिवस माझ्या वाईट कामामध्ये ही लोकं मला साथ देत होती, मदत करत होती. खरं तर ह्या सगळ्यात मी त्यांना दोष देणार नाही आहे, कारण हे सगळं त्यांनी माझ्या सांगण्यावरूनच केलं आहे, फक्त पैशांसाठी. आणि त्याच्यामुळे त्यांनासुद्धा त्यांच्या चुकीची शिक्षा मिळावी. आता इथे पोलीस म्हणत असतात की पण यासाठी त्यांच्यावरती गुन्हा नोंदवावा लागेल. महिपत हा स्वतः आता गुन्हा नोंदवायला तयार झाला आहे. महिपत म्हणतो की त्यांना त्यांची शिक्षा भोगू द्या. उद्या बाहेर आले की त्यांच्या कामधंद्याचं सुद्धा मीच बघणार आहे. मला माझ्या सगळ्या चुकातून प्रायचित्त घ्यायचं आहे. आणि तेवढ्यात आता महिपतने आणखीन एक मोठा डिसिजनसुद्धा घेतला आहे. तो म्हणजे महिपतने आता सगळ्या गोष्टी कबूल केल्यात, सगळ्या गोष्टी सगळ्यांसमोर आणल्यात. पण तो सायलीच खरी तन्वी आहे हे सत्यसुद्धा आता सगळ्यांच्या समोर आणणार आहे. आणि त्यांनी ठरवलं की आता अर्जुन सुभेदारला भेटायचं आणि सायली सुभेदार ही तन्वी किल्लेदार आहे हे सगळ्यांना सांगून टाकायचं. तिकडे आता पोलीस हे निघून गेलेले आहेत आणि त्यावेळेला आता महिपत हा जो आहे तो इथे सचिनला म्हणत असतो की मला अर्जुन सुभेदारला भेटायचं आहे आणि त्याला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. सचिन म्हणतो, अण्णा तुम्ही काय करताय, तुम्हाला कोणती गोष्ट अर्जुनला सांगायची आहे. अर्जुन म्हणतो, खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. ज्या गोष्टीवर इतके दिवस मी माज करत होतो, ज्या गोष्टीसाठी मी जेलमध्ये गेलो, ती गोष्ट आता मला बस झालं. आता मला ती सगळ्यांना सांगून मोकळं व्हायचं आहे आणि माझ्या डोक्यावरच्या जे पाप आहे ते सगळं मला हलकं करायचं आहे. आता सचिन म्हणतो की अण्णा कोणती अशी गोष्ट आहे, पण आता अर्जुन सुभेदारशी काय संबंध राहिलेला आहे. अण्णा म्हणतात की ही गोष्ट मी फक्त त्या अर्जुन सुभेदारलाच सांगणार आहे, बाकी कोणालाच नाही. आणि आता इथे जे हे आहेत अण्णा आहेत म्हणजे महिपत शिकरे आहेत, त्यांनी आणखीन एक गोष्ट ठरवली ती म्हणजे मधुभाऊंवर जो हल्ला झाला त्या हल्ल्यामागे सुद्धा दुसरा तिसरा कोणी नाही तर तो नागराजनेच केला होता. आणि त्याच्यामुळेच मधुभाऊ आज हॉस्पिटलमध्ये आहेत हे सुद्धा आता नागराजने अर्जुन सुभेदारला सांगायचं ठरवलेलं आहे. आता इथे सचिन त्यांच्या मनातून म्हणजे नक्की हा महिपतला अर्जुनला नक्की काय सांगायचं हे जाणून घ्यायचं असतं. पण आता इथे महिपत सांगायलाच तयार नाही आहे. महिपत म्हणतो मी सांगणार ते फक्त आणि फक्त अर्जुन सुभेदारलाच सांगणार, मला अर्जुन सुभेदारला भेटायची सोय कर. महिपत शिकरे हा आजपासून फक्त चांगल्या कामांना सुरुवात करणार आहे आणि त्या कामाची सुरुवात तो आजपासून करणार आहे. आणि त्याने इतके दिवस जे मोठं पाप केलं आहे, जी मोठी गोष्ट लपून ठेवली आहे, त्या गोष्टीपासूनच सुरुवात करणार आहे. आणि सगळ्यात पहिला तो अर्जुन सुभेदारला जाऊन भेटणार आणि त्याचे जे जेवढे सिक्रेट आहे ते त्याला जाऊन सांगणार आहे. असं म्हणून आता इथे जो सचिन आहे तो महिपतवर चिडतो आणि म्हणतो, अण्णा तुम्हाला कळतंय का पण तुम्ही काय करताय ते, तुम्हाला त्या अर्जुन सुभेदारने जेलमध्ये टाकलं होतं आणि तुम्ही त्याचीच मदत करायला चाललात. इथे महिपत म्हणतो की कोण वाईट कोण चांगलं हे मला बघायचं नाही आहे, जी मी पापं केलेत ती मला पापं आता धुवून काढायची आहेत आणि त्यासाठी समोरचा माणूस कोण आहे हे मला बघायचं नाही आहे. आणि त्या अर्जुन सुभेदारने काय केलं, मी केलेल्या पापांचीच तर शिक्षा मला दिली आहे, त्यात त्याचा तरी काय दोष आहे. आता हे महिपतचं एवढं सगळं बोलणं ऐकून मात्र सचिनचं डोकंच फिरलेलं असतं. सचिन म्हणतो, हा महिपत काय डोक्यावर पडला की काय, त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय का. पण आता महिपतने जे ठरवलंय म्हणजे आता महिपत हा अर्जुनला जाऊन भेटणार आहे आणि महिपत सायली तन्वी असल्याचं सत्य सगळ्यांसमोर आणणार आहे. आणि सोबतच महिपत आपला नागराजने जो मधुभाऊंचा खून करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावरती हल्ला केला, हे सुद्धा आता तो अर्जुनला सांगणार आहे. पण आता हे सगळं आपल्याला येणाऱ्या पुढच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. तर मंडळी, तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे असेच येणारे नवीन व्हिडिओज, नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. धन्यवाद.